सर्वागुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणांचा नमो शारदा मूळचत्वार वाचा गमो पंथानंतया राघवांचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम। ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे। बोला हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की
प्रभु रामचंद्र भगवान की, रुद्र हनुमान की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितिरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोत्थितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुद्रवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिः सत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, श्री शुकदेव भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। आनंदकुंद परमात्म्याच्या अलौकिक कथांच्या चिंतनाचा परिणाम कथांच्या चिंतनाचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदी काय तर हळूहळू हळूहळू श्रवण करणाऱ्याचं चित्त शुद्ध करण्याचं काम हे भगवंताचं चिंतन करत असतं. भगवंताच्या कथेचं चिंतन, भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंताच्या गुणांचं चिंतन, भगवंताच्या लीलांचं चिंतन, भगवंताच्या रूपाचं चिंतन हे माणसाचं चित्त शुद्ध करत. कारण चित्त शुद्ध हे परमार्थातलं आवश्यक असं साधन आहे. अनेक जी साधन आहेत, भगवत प्राप्तीची जी साधन आहेत, ज्याच्यामध्ये आपण पूजा करणे असेल, हवन करणं असेल, स्तोत्र पठण करणं असेल, पोथी वाचन असेल, मंत्र पठण असेल, या सगळ्यांबरोबर काय असतं, आदरणीय गंधे महाराज म्हणायचे
घरामध्ये सगळं आहे, मिक्सर आहे, गिझर आहे, कूलर आहे, सगळं इलेक्ट्रिक जेवढ्या काही उपकरणं आहेत, विद्युत जे काही जेवढे लाईटवर चालणारे उपकरणे ते सगळे आहेत, पण लाईट नाही आहे. काय उपयोग त्याचा? मिक्सर आहे, गिझर आहे, कूलर आहे, हीटर आहे, सगळं आहे, पण लाईट नाही आहे, उपयोग नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा भौतिक सगळं गोळा केलंय, सगळं आहे. म्हणलं आमच्याकडे देवघर 50,000चं देवघर आणलं म्हणलं, मध्ये आम्ही सिसमचं आणलं. चांगली गोष्ट आहे. सगळे दागिने केले म्हणलं आम्ही देवांना, सगळे दागिने केले, कानातले केले, सोन्याचे केले, गळ्यातलं केलं, हातातलं केलं, पायातलं केलं, चांदी सोनं सगळं मढवलं देवाला. नैवेद्य सुद्धा म्हणलं एकदम रोज नवीन नैवेद्य दाखवतो म्हणलं आम्ही. चांगली गोष्ट आहे, हे चांगलंच आहे, हे करतो आपण. पण हे करत असताना चित्तशुद्ध ही एक अवस्था पण तेवढीच अध्यात्मक गरजेची गोष्ट आहे. चित्तशुद्ध म्हणजे काय? चित्ताची शुद्धी म्हणजे काय? तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आवर्जून सांगितले, पार्था, तो माझा भक्त कोण? ज्याच्या जीवनामध्ये कशाचा मोह नाही, कशाचं दुःख नाही, कशाचं सुख नाही, आणि सर्व संग परित्यागो, तो माझा भक्त आहे. ज्याला कोणत्याही संघामध्ये विशेष रस नाही, कोणताही संघ, कशाच्याही सोबत राहणं फार नाही, कामापुरतं जिथल्या तिथे राहून पुन्हा उरलेल्या वेळ हा तो ईश्वरीय अधिष्ठानामध्ये आपली चित्तवृत्ती भगवंतामध्ये एकरूप करण्याचा जो प्रयत्न करतो तो भक्त मला आवडतो. आदरणीय गंधे महाराजांनी हा 15वा अध्याय पूर्ण सुंदर एका वृत्तामध्ये लिहिला आहे. संस्कृत पार्थाने विचारलं, देवा तुला कोण भक्त आवडतात? ते महाराजांनी खूप सुंदर लिहिलं. महाराज म्हणाले, कोण आवडते तुला सांग कृष्णा, तुझ्या वचने होईल शांत तृष्णा. कृष्णा तुला कोण आवडतं असं जेव्हा विचारलं पार्थाने, पार्थ म्हणाला, कोण आवडते तुला सांग कृष्णा. कृष्णा तुला कोण आवडतं? तेव्हा तुझ्या वचने होईल शांत तृष्णा. कृष्ण बोले, मन माझी या पदासी, नित्य लाविती करितात पूजनासी. कृष्ण बोले, मन माझी या पदासी, नित्य लाविती करिताती पूजनासी. हाताने पूजा करतात आणि मन माझ्या चरणी, मन मना भव, मन माझ्या चरणी अर्पण करतात. मन हे माझ्या ठिकाणी लावतात, माझ्या नामामध्ये. कसं? आमचे तुकाराम महाराज म्हणले, हे कसं साध्य होतं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. मन त्याच्या ठिकाणी लावायचं म्हणजे काय? की प्रत्येक ठिकाणी त्याची आठवण आली पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा
विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. जीवा भावानी ते केलं पाहिजे. करायचं म्हणून करणं वेगळं आणि जीवा भावानी करणं वेगळं. जीवा भावानी करण्यामध्ये एक प्रकारची आपुलकी दडलेली असते, एक प्रकारचं प्रेम दडलेलं असतं, एक प्रकारचं तादात्म्य एकमेकांचं त्याच्यावरशी एकमेकांचं त्याच्यामध्ये एक अशी प्रकारची एक बंधन असतं की ते बंधन माणसाला आपोआप त्या गोष्टीवरती त्याच्याकडे सतत खेचत असतं. आणि मग अशा वेळेला काय होतं, अवस्था काय होती, त्या भक्ताची अवस्था कशी होती त्याचंही वर्णन केलंय संतांनी. नामदेवरायांना विचारलं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी की आम्ही तीर्थयात्रेला चाललोय, तुम्हाला चालायचं का? ते म्हणले नाही बाबा, मला कुठे यायचं नाही. का? तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल. नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा म्हणे मज नामा म्हणे मज नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा चाड नाही चाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ क्षेत्र विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्या वेळेला अशी वृत्ती भगवंताशी एकरूप होती त्यावेळेला भगवंत सुद्धा आपली वाट पाहतो. देवाला सुद्धा वाटतं की नाही, यांना कथा ऐकायची ओढ लागली, आता यांच्या कथेत काही व्यत्यय आणायला नको. किती वाजेपर्यंत काम ते? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, हे नाथ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला चित्त शुद्ध होत, त्यावेळेला अनुभूती कशी येते हा विषय आपला चालला होता. की भक्त अखंड त्याचं नामाने चित्त शुद्ध होतं, नाम घेत राहतो, त्याची दृष्टी सगळीकडची बदलून जाती. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, त्याची अवस्था अशी होती. आणि त्याचा परिणाम की देव सुद्धा त्याची वाट पाहतो. हा आपला विषय होता. आणि कसं तर अनेकांच्या जीवनात अनेक अनुभूती, अनेक घटना जे गुरूंच्या सानिध्यात असतात त्यांना येतातच. 25 वर्षापूर्वी इथे गंधे महाराजांची कीर्तनं झालीत. गंधे महाराजांच्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य होतं. गंधे महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांची नित्य उपासनेतली समर्थांची मूर्ती त्यांच्या बरोबर असायची. ती कीर्तनामध्ये ती मूर्ती मांडायची आणि तिच्या समोर कीर्तन करायचे. ते म्हणायचे कोणी नसलं तरी समर्थ कीर्तन ऐकायला आहेत. एकदा नाशिकला त्यांची ती मूर्ती रिक्षेत विसरली. विसरण्याचं कारण म्हणजे नेमकी असं झालं की ते नाशिकमध्येच कीर्तन चालू होते
घरचे सगळेजण कीर्तनाला गेले होते. महाराज गाडीवर गेले. नंतर येताना सौभाग्यवती म्हणजे आई आणि मुलं यांना त्यांनी रिक्षेत बसून दिलं. तबला, पेटी, समर्थांची बॅग हे सगळं रिक्षेत बसवून दिलं आणि महाराज गाडीवर घरी आले. घरी आल्यावरती त्यांचा दिनक्रम होता. नित्य त्यांची उपासना होती. समर्थांना उठवायचं, समर्थांना झोपवायचं. नेमकी शेजारती करायची म्हणून समर्थ बॅग शोधायला लागले की समर्थ शेजारती करू आणि मग उर्वरित काम. आणि शेजारतीसाठी बॅग शोधायला लागले तर समर्थांची बॅग सापडेना. बॅग सापडेना म्हणल्यावरती थोडंसं महाराजांनी बघितलं असं कसं झालं. सगळ्या बॅग उतरवल्या गेल्या पण समर्थांची बॅग घ्यायची राहिली. महाराजांच्या घरात एक रामाचा फोटो लावलेला होता. महाराजांनी हे कीर्तनात सांगितलेलं आहे. हा प्रसंग महाराजांनी सांगितला की त्या फोटोच्या समोर जाऊन महाराज उभे राहिले आणि महाराज रामाला म्हणाले, रामा, कीर्तनामध्ये दारासमोरून आमची गाडी गेली असती तर चालली असती, अजून काही नुकसान झालं असतं तर चाललं असतं, पण समर्थ जाणं योग्य नाही. रडायला लागले. आर्तभाव निर्माण झाला आणि आर्तभाव निर्माण झाल्यानंतर आता घरातले सगळे म्हणले खाऊन घ्या, भूक लागली असेल. महाराजांना हाय शुगर होती. महाराजांनी बघितलं जोपर्यंत समर्थ सापडत नाहीत तोपर्यंत पाणी पण पिणार नाही. रात्री 1 वाजला, 1:30 वाजले. घरातले सगळेजण रडायला लागले. सगळ्यांना वाईट वाटायला लागलं. आता बाबा जेवणार नाही म्हणल्यावर पोरांनाही जेवण्यात काही रस वाटेना. सगळेजण परेशान, काय करावं. रात्री 1:30 पावणे 2ला महाराजांच्या डोळ्यासमोर त्या रिक्षेची नंबर प्लेट फिरायला लागली. MH15 4106 असा त्या रिक्षेचा नंबर होता. रात्री 2 वाजता महाराजांनी तो नंबर लिहून घेतला. सकाळी 4 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली की बाबा रात्री अशा अशा प्रकारे आमची बॅग रिक्षेत राहिली आणि अशा अशा प्रकारची रिक्षा सापडती का. रिक्षेची शोधाशोध सुरू झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता रिक्षा सापडली त्या नंबरची. त्या नंबरची रिक्षा सापडली तेव्हा मालक होता रिक्षेवरती. तो म्हणला रात्री ड्रायव्हर असतो. ड्रायव्हरकडे बरोबर रिक्षेची आधी ओळख पटली. मुलांना विचारलं रिक्षा बरोबर. मुलांनी सांगितलं समोर कृष्णाचा फोटो होता. मुलींनी सांगितलं मी जिथे बसले होते तिथे सीट फाटलेलं होतं. बरोबर तीच रिक्षा सापडली. रिक्षेची ओळख पटली आणि मग तो रिक्षा मालक ड्रायव्हरच्या घरी घेऊन गेला. ड्रायव्हरनी महाराजांना पाहिलं. ड्रायव्हर रडायला. तो म्हणला महाराज काल रात्री तुमची बॅग रिक्षेत विसरली. खरं म्हणजे घरी आणून द्यायला पाहिजे होती पण काय घर माहिती होतं कारण डायरेक्ट रिक्षा केलेली होती. घर माहिती होतं पण मनात काय आलं आणि ती बॅग आणली घरात ठेवली. ती बॅग अजून तिथेच आहे. पलंगावर येऊन बसलो तर इथून उठताच येईना. हातपाय गळून गेले. थंडी ताप. जसं रात्री पलंगावर पडलोय तसाच अजून पलंगावर पडलेलो. ती बॅग तुमची घेऊन टाका. आणि महाराजांनी जेव्हा बॅग बघितली महाराजांनी सांगितलं ती बॅग आम्ही उघडली. आतमधले समर्थ काय वरती केळाचा घट ठेवलेला होता तो पण हल्ला नव्हता. उघडून पाहिलं त्याच्यात समर्थ ते त्यांचं पूजेचं साहित्य जे काय होतं ते. महाराज म्हणले तसं पोलीस स्टेशनला कारण तक्रार दिलेली होती. पोलीस स्टेशनला ती बॅग घेऊन गेले. तिथे त्या ठाण्याचे अंमलदार मुख्य जे होते त्यांनी ती त्यांच्या समोरच्या टेबलवरती ते सगळं समर्थांचं ते
प्रभावळ मांडली, समर्थ मांडले. मोठा हार त्यांनी आणला, 5 किलो पेढे त्यांनी मागवले. की रात्री महाराजांनी नंबर कसा सांगितला. महाराजांनी सांगितलं ते झालं. तिथून घरी आलो, आंघोळ, समर्थांना आंघोळ घातली, पूजा केली, रोजचं जे काही उपासना होती ती केली आणि संध्याकाळी 7ला पुन्हा समर्थ कीर्तनाला हजर झाले. हे घडतं, हे घडतं. हे काही काल्पनिक गोष्टी नाही. भागवत हे काल्पनिक नाही. भगवंताविषयी जे जे काही याच्यामध्ये सिद्धांत मांडले गेलेत, हे सगळे सिद्धांत अगदी तंतोतंत खरे. पण ह्या सगळ्याची अनुभूती आपल्याला यायची असेल तर आपल्याला त्यांनी घातलेल्या नियमावलीमध्ये आपलं जीवन बांधून घ्यावं लागेल. आणि काही नाही हो, नियमावली फार नाही. भगवंत आणि भक्ताकडे फार अपेक्षा केल्या नाही. भगवंत म्हणतात, पार्था माझा भक्त कसा अपेक्षित आहे मला. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया सर्वसंग परित्यागो यो मद्भक्त समे प्रिया. मला तो भक्त आवडतो जो संतुष्ट आहे. आणि संतुष्ट आहे म्हणजे एकदा नाही, सततम, कायम संतुष्ट आहे. नाही तर मनासारखी आमटी भगर खाल्ली की संतुष्ट, मग आज मनासारखी झालीच नाही म्हणलं आमटी, आज काही पोट भरलंच नाही म्हणलं. संध्याकाळपर्यंत तेच. एकादशी संपत आली तरी यांच्या डोक्यात आमटी आहेच. बरं, नुसती संध्याकाळपर्यंत नाही तर दुसरी एकादशी आली तेव्हा आदल्याच दिवशी त्यांनी सांगितलं, पहा मागच्या वेळेस सारखी आमटी करू नका बरं का, मागच्या वेळेस फार गडबड झाली होती आमटीची. म्हणजे ती आमटी अजून डोक्यात. मग मला सांगा, जे अजून डोक्यामध्ये आहे त्यांनी कल्याण कसं होईल. आपण एक प्रसंग ऐकला असेल, माहिती असेल, व्हॉट्सअपवर फार छान छान लिहून येतात कधी कधी काही गोष्टी. एका गुरूंचे 2 शिष्य होते आणि ते 2 शिष्य नदीच्या काठावर गेले. नदी ओलांडून पलीकडच्या गावाला जायचं होतं. एक तरुणी, एक महिला त्या नदीच्या अलीकडच्या काठावर होती. ह्या दोघांना आलेलं पाहिलं आणि तिने हात जोडले. म्हटलं मला पण पलीकडे यायचंय, पण मला भीती वाटतेय. पाणी थोडं वाढलेलं होतं, प्रवाह, मी एकटी पलीकडे जाऊ शकणार नाही, मला तुमच्या सोबत घ्याल का. दोन्ही मित्रांनी एकमेकांकडे बघितलं. गुरुचे एकाच शिष्य होते. एकमेकांकडे बघितलं. एकाने बघितलं, एकाने डोळ्यांनी सांगितलं. महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, परस्त्रीशी बोलायचं सुद्धा नाही, पाहायचं सुद्धा नाही तिच्याकडे. त्यांनी पाहिलं, हो म्हणलं खरंच सांगितलं तर आहे, डोळ्यांनीच, हे सगळं डोळ्यांनी चाललं होतं. म्हटलं बरोबर आहे, सांगितलंय, पण आता ही बिचारी अडचणीत सापडली आहे, हिला तिकडे जायचंय. पहिल्याची अजिबात इच्छा नव्हती. पहिल्याने सांगितलं, नाही नाही बाई आम्ही तुम्हाला नेणार नाही. दुसऱ्यांनी सांगितलं, बाई चला आमच्यासोबत चला. चला म्हणले, पुढे पुढे गेले, पुढे पुढे गेले. पाण्याच्या त्या प्रवाहाने आता पाय ठेवला तरी थोडस संतुलन बिघडायला लागलं. संतुलन बिघडायला लागलं. 1-2दा ती मुलगी पाय घसरला, पाण्यात पडती की काय असं झालं. शेवटी तिने चालणाऱ्यापैकी जो चला म्हणला त्याचा हात धरला, कारण ती घाबरलीच होती. त्यांनी बिचाऱ्यांनी तिचा हात धरला. हात धरला, पुढे 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 प्रवाह थोडा आणखी वाढला, आणखी वाढला. शेवटी काय करावं, त्यांनी पक्क धरलं तिला. पुढे पुढे आले, पाणी अजून वाढलं. शेवटी त्या तरुणीने बघितलं काही शक्य नाही हे पाण्याचा प्रवाह. शेवटी त्यांनी त्या तरुणीला खांद्यावर बसवलं
आणि खांद्यावर बसून आता छाती इतकं पाणी आलं, चालत 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 तो पुढे गेला. नंतर पुढे हळूहळू पाणी कमी झालं, नदीच्या काठावर उतरवलं, त्या तरुणीला सोडून दिलं, तिने धन्यवाद मांडले, दोघंही पुढे गेले. दोन्ही मित्रांमध्ये प्रचंड एकमेकांमध्ये विचाराचा भेद झाला. दोघंही एकमेकांवर, आता एकाने ते केलेलं कृत्य दुसऱ्याला आवडलं नाही, तो प्रचंड चिडलेला होता, संतापलेला होता. त्यांनी पाहिलं, बोलायचंच नाही म्हणलं तुझ्याशी. आणि बोलायचं नाही म्हणल्यावरती संध्याकाळ होत आली. पुन्हा नदीच्या काठावर आले काम करून त्या गावातलं. आणि आल्यानंतर तो दुसरा मित्र म्हणला, अरे जाऊ दे ना, काय सकाळपासून माझ्याशी कट्टी घेऊन बसलाय, रागवलाय, चिडलाय, का बरं तू असं करतोय, जाऊ दे, सोड ना विषय. तो म्हणला, का रे, आपल्या महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, परस्त्रीशी बोलायचं सुद्धा नाही, तू तिला खांद्यावर घेतलं. त्याने पाहिलं, अरे दे ना सोडून विषय, अरे मी तिला पलीकडे नेलं, तिला सोडलं, तिला सोडून दिलं, तू अजूनही डोक्यात तिला घेऊन बसला का, काय उपयोग आहे. परस्त्रीचा विचार सुद्धा डोक्यात नाही आला पाहिजे. पुन्हा संध्याकाळ होत आली, तुझ्या डोक्यातनं ती जायला तयार नाही, अजून उपयोग नाही. विषय जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथे सोडून देता आला पाहिजे. आणि जर सोडून दिला तरच उपयोग आहे, नाही तर त्या विषयामध्ये अडकल्यानंतर माणसाला संतुष्टता अवस्था येणार नाही. काही काही जणांची अवस्था कशी असते की दुपारी जेवताना जरी पोटभर जेवलं, आमटी आवडली तर का हो, झालं का तुमचं सगळ्यांचं, झालं, आमटी आहे म्हणलं, संध्याकाळसाठी ठेवा ना. आता मला सांगा, संध्याकाळसाठी ती आमटी ठेवली, ठीक आहे, आवडती म्हणून ठेवली, आणि संध्याकाळसाठी आमटी ठेवली, 4 वाजता जर देवाचं बोलावून आलं, 6ला जर सगळ्यांनी मिळून वाटी लावलं, तर रात्री 8ला ती आमटी कोणी खायची. ज्यांनी दुपारी 4ला आपल्यासाठी ती आमटी ठेवली, रात्री ती आमटी खायची कोणी. बरं, यांना वाटी लावून आलेले उरलेले नंतर पंक्तीला बसले, पंक्तीला बसल्यावर एकाने फ्रीज उघडलं, ती आमटी समोरच ठेवली, त्याला माहिती नव्हतं, यांनी यांच्यासाठी ठेवली, ती काढली आणि त्यांनी ती आमटी कोणाला घ्यायची का विचारलं. तेवढ्यात जो दुपारी होता ना बरोबर, तो अहो ती आमटी ठेवून द्या म्हणलं. का, ती आमटी तुम्ही जर घेताल, ती आमटी आत्ता ज्यांना तुम्ही वाटी लावून आले ना, त्यांनी त्यांच्यासाठी ठेवली होती, आता ते नाहीत प्यायला, ही आमटी तुम्ही जर पिताल, रात्री तुम्हाला तिकडूनच जायचं म्हणलं, रस्त्यात जर का भेटले ना ते पुन्हा आमटीसाठी, तर तुमची फजिती होईल म्हणलं, पिऊ नका. त्यांनी पाहिलं, नको म्हणलं, ती पेटी मग काय करायचं, काय त्या आमटीचं, द्या म्हणलं फेकून, उकिरड्यावर फेकून द्या, कोणी पिणार नाही. अवस्था कशी पाहिजे, संतुष्टम सततम योगी, सतत संतुष्ट अवस्था पाहिजे. आणि ही अवस्था ज्याची असते आणि जो अखंड भगवंताच्या नामामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो, भगवंत सुद्धा त्याची वाट पाहतो, निश्चित पाहतो. आणि गंधे महाराजांच्या कीर्तनामध्ये दुसऱ्या दिवशी समर्थ हजर. कशाचा परिणाम, ज्यांनी जीवनामध्ये आपल्या भागवत उतरवलं, त्या संतांच्या जीवनात ही अशी अनुभूती येते. ज्यांनी स्वतः भागवत जगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवनात अशी अनुभूती येते. असे महात्मे होऊन गेले हो. मला सांगा ना, डोंगरे महाराजांसारखे महात्मे, ज्यांनी भागवत कथेचा आयुष्यात कधी 1 रुपया नाही घेतला, 1 रुपया, आणि कृष्णाला सर्वस्व मानलं. आपण त्यांचे व्हिडिओ आपण प्रत्यक्षही कदाचित ऐकलं असेल, त्यांना पाहिलं असेल कदाचित, पण त्यांच्यासोबत कायम ते भागवत करताना कधी श्रोत्यांकडे पाहत नव्हते, ते कायम समोर त्यांच्या कृष्णमूर्ती आणि भगवंताचा फोटो होता, ते त्याच्याकडे पाहून भागवत करायचे.
समोर किती लोक आले न आले का नाही आले, न आले का थांबले का गेले का, कशाशी त्यांनी कधी संबंध ठेवला नाही. लग्न झाल्या झाल्या त्यांच्या पत्नींनी आणि त्यांनी केलेला संवाद माहिती आहे का आपल्याला? किती भक्त कसे असतात. तेव्हा जेव्हा त्यांनी पाहिलं आता लग्न झालं, संसार करायचा तर ते म्हणले हे बघ ठीक आहे तुझी इच्छा असेल, आता संसार म्हणल्यावर मुलं बाळ होणं हे सगळं क्रमप्राप्त आलं. त्यांनी पाहिलं हरकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की आधी तू 100 भागवत ऐकावे, मग आपण संसाराचा विचार करू. ती म्हणली काही हरकत नाही. आणि महाराजांच्या 100 भागवतांचा आज 100 असतील काय असतील, जी संख्या असेल ती आपल्याला संख्येशी घेणं नाही, पण ती संख्या पूर्ण झाल्यानंतर महाराजांच्या त्या पत्नीनेच सांगून टाकलं की याच्यानंतर आयुष्यात संतती कृष्णच माझा मुलगा आहे, याच्यानंतर मला संसारात पडायचं. किती किती निर्ममो निरहंकारी, मोहाचा त्याग केला, ममतेचा त्याग केला, अहंकाराचा त्याग केला, विषयांचा त्याग केला आणि सगळ्यांचा त्याग करून जे मीराबाई म्हणती ना, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी. काय मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरो नकोय, दुसऱ्या कोणाशी घेणं नाही, फक्त भगवंत भगवंत. आणि खरंच, आणि अशा संतांच्या सानिध्यात आपण गेलो ना तर आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे की एखादा मॅग्नेटचा तुकडा जर लोखंडावर घासला ना तर त्या लोखंडात सुद्धा काही काळ आपोआप मॅग्नेट तयार होतं. परिणाम कशाचा? संगतीचा. बोरीच्या लाकडांना काही काळ जर चंदनाचा सहवास लाभला तर त्या बोरींना सुद्धा चंदनाचा वास लागतो. हा परिणाम कशाचा आहे? सानिध्याचा परिणाम, संघाचा परिणाम. म्हणून निदान नाही काही समजलं तरी भागवत ऐकायला जाऊन बसायचं. नाही आज नाही समजणार, उद्या नाही समजणार, परवा नाही, समजा एखाद्या वेळेस महाराजांना काही सांगता नाही आलं असंही होईल. समजणाऱ्याला सगळं समजत असेल, त्यांनी भरपूर भागवत ऐकले असतील, पण सांगणाऱ्या महाराजांना काही नाही सांगता आलं तरी आपण जाऊन बसायचं. का बसायचं? कारण तिथं गेल्यावर काही जरी नाही समजलं तर निदान एक तर समजल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. घरी आपण देवाचं नाव घेणार नाही, निदान तिथे गेल्यावरती आपल्या मुखात नाव तरी येईल एवढ्यासाठी का होईना तिथे जाऊन बसायचं. आणि तिथे जाऊन बसलं की आपोआप त्याचा परिणाम होतो. आणि आजपर्यंत समाजावर त्याचा परिणाम झालेला आहे. सानिध्याचा परिणाम निश्चितच होतो आणि खरंच होतो. मी सांगितलं ना, गंधे महाराजांच्या कृपेने खूप जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडत गेल्या की त्या गोष्टींच्या परिणामाने आपल्याला सुद्धा महाराजांनी थोडी का होईना पण परमार्थावर चालण्यासाठी लागणारी सद्बुद्धी देण्याचा, प्रसाद देण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे, आदरणीय गंधे महाराजांनी समर्थांना सोन्या चांदीचा अभिषेक केला होता. काय काय सांगायचं, किती सांगायचं. गंधे महाराजांनी सोन्या चांदीचा अभिषेक केला होता आणि त्या सोन्या चांदीचा अभिषेक करून ते सोनं चांदी स्वतःकडे ठेवून नाही घेतलं. तर त्यावेळेला जिथे जिथे महाराजांचे कीर्तन झाले, जिथे जिथे महाराजांचे सप्ताह झाले, तिथे तिथे महाराजांनी ते सोन्याचे मणी आणि चांदीचे शिक्के वाटले, सगळीकडे वाटले. अक्षरशः कीर्तनामध्ये, कीर्तन संपलं की महाराजांनी सोन्याचे मणी वाटले. हे आपण कधीच कोणत्या कीर्तनकाराच्या भागवतकाराच्या कथेत ऐकलं नसेल. सोनं चांदी वाटायला आजही नाही तेव्हाही नाही, कोणत्याही काळात ते महागच आहे. सोनं चांदी कुठेही कोणत्याही काळात घेतलं तर ते महागच आहे. महाराजांनी त्यावेळेला सोन्याचे मणी, चांदीच्या मुद्रा वाटल्या. प्रत्येक शिष्याला तेव्हा त्यांनी दासनवमीला ती चांदीची मुद्रा दिली.
सोन्याचे मणी दिले, सांभाळलेले असतीलच नक्की, शिष्यांकडे ते ठेवलेले असतील. ती मुद्रा आमच्याकडेही महाराजांनी दिलेली. त्या मुद्रेचं तीर्थ घ्यायचा निश्चय आणि असं ठरवलं की मी आपल्याला तिचं रोज तीर्थ घ्यायचं. आणि शृंगेरीला कीर्तन संमेलन झालं होतं. त्या कीर्तन संमेलनाला ती मुद्रा माझ्याबरोबर होती. आणि योग असा की माझ्यासोबत गुरुचरित्र होतं तेव्हा वाचन चालू माझं. त्या गुरुचरित्राच्या पोथीत ती मी मुद्रा ठेवली हरवू नये म्हणून. आणि नेमकी असं झालं की तिथून येताना मध्ये श्रीधर स्वामींची समाधी लागली. सज्जनगडचे श्रीधर स्वामी, ज्यांना समर्थांनी साक्षात प्रगट होऊन अनुग्रह दिलेला. तर मी विचार केला बाबा समाधी आहे, त्या समाधीला आपण हे ग्रंथ लावू म्हणजे आपल्याला तेवढा आशीर्वाद मिळेल. म्हणून तो गुरुचरित्र ग्रंथ त्या गुरुजींच्या ताब्यात दिला. समाधीला लावून द्या म्हणलं. त्यांनी समाधीला लावला आणि परत दिला. मी तो जसं आमच्याकडे बरोबर जे कीर्तनकार होते सगळ्यांना यायची घाई होती. आम्ही काय केलं, तो ग्रंथ पटकन बांधला. संध्याकाळी 7 वाजलेले होते. तिथे आरती सुरू होणार होती. आम्ही विचार केला आरतीला थांबलो तर अजून तासभर जाईल. पटकन दिवशी तो ग्रंथ ताब्यात घेतला, गुंडाळला, बॅगमध्ये ठेवला. त्या जिथे त्यांची वरदपूरला जिथे समाधी आहे तिथून थेट संभाजीनगर पर्यंतचा प्रवास केला. जवळजवळ 850-900 किलोमीटर तो प्रवास होता. आम्हाला 24 तास लागले डायरेक्ट गाडीने यायला. संध्याकाळी 7ला आलो, स्नान झालं की आधी तीर्थ घ्यायचं म्हणून त्या पोथीमध्ये ती मुद्रा शोधायला लागलो. ती मुद्रा सापडेना. काय करावं, तास दीड तास बेचैन झालो. एक एक पान गुरुचरित्राचं उलटून पाहिलं पण मुद्रा नाही. त्यांना फोन केला. आता त्यांना मराठी काही समजत नव्हतंच, हिंदीमध्ये त्यांना सांगावं लागलं मला कसतरी तोटके, कारण त्यांना हिंदीचं पण फार काही हे नव्हतं. त्यांना सांगितलं असं असं झालं. म्हणलं त्यांनी पाहिलं कधी पडली असेल. मी म्हणलं काल संध्याकाळी 7ला मी ते ग्रंथ ताब्यात दिला. ते म्हणले अहो तेव्हापासून आतापर्यंत 4 पूजा झाल्या म्हणले समाधीच्या, आणि 4दा मंदिर झाडणं झालं, आवरण झालं. आम्हाला काही असं काही सापडलं नाही. सापडलं तर सांगू. फार वाईट वाटायला लागलं. मी म्हणलं महाराज तुम्ही, कारण महाराजांचं एक वाक्य होतं, जेव्हा महाराजांनी ह्या मुद्रा म्हणा सोन्याचे मणी म्हणा वाटले त्यावेळेला महाराजांचं वाक्य काय होतं की ही मुद्रा तुम्ही जपा, ती मुद्रा तुम्हाला जपेल. तुम्ही मुद्रा जपा, मुद्रा तुम्हाला जपेल. आता मी म्हणलं ती हरवली म्हणल्यावरती आता सगळं गेलं म्हणलं आता, कारण ही मुद्रा परत द्यायची कोणी. बरं महाराजांच्या घरी फोन लावला तर त्यांनी सांगितलं की ते त्यावेळेलाच बाबांनी दादांनी ते सगळं वाटून टाकलं, काहीच ठेवलं नाही, तेव्हाच वाटून टाकलं. नाशिकला गेलो तेवढ्यासाठी की ती मुद्रा परत एखादी मिळाली, एखादी असली तर नाही. शेवटी रामकुंडावरती, महाराजांचं घर तिथे रामकुंडावरती, महाराजांचे भाऊ तिथे राहतात, त्यांना विचारलं. ते म्हणले नाही बाबा मुद्रा तर काही नाही. आणि मग तिथून वरदपूरला श्रीधर स्वामींना प्रार्थना केली की म्हणलं स्वामी मी मोठ्या आशेनी मोठ्या श्रद्धेने ती पोथी तुम्हाला लावायला दिली होती, पण आता जर ती माझी मुद्रा तुमच्यामुळे हरवली असेल, खरं म्हणजे काढली नसती पोथी तुम्हाला लावायला तर मुद्रा हरवलीच नसती. ती मुद्रा हरवली म्हणलं याच्यानंतर मी कधी तुमच्या तिथे दर्शनाला येणार नाही, काहीच नाही. म्हणलं मला केवढं तुमच्याबद्दल प्रेम वाटत होतं की तुम्ही एवढी समर्थांची सेवा केली असं तसं, पण म्हणलं माझी जर मुद्रा सापडली तर मी तात्काळ येऊन तिथे गुरुचरित्राचं एक पारायण करेल. आणि तुम्हाला खरं म्हणजे आता हे कसं आहे की घायल की गती घायल जाणे, जीवनामध्ये कधी प्रसंग ज्याच्यावर येतात किंवा ज्याला माहिती आहे त्याला माहिती असं होतं. तिथून मी फक्त गोदावरी नदीत पाय धुतले आणि वर आलो आणि मला त्या संस्थांचा फोन आला की वो ऐसे 1 रुपये जैसी थी क्या, 1 रुपयासारखी आहे का. म्हणलं हो. ते म्हणले त्याच्यावर राम लक्ष्मण मारुती. म्हणलं हो. त्याच्यावर राम दरबार लिहिलेलं का. म्हणलं हो तीच मुद्रा आहे. ते म्हणले आत्ता 4 वाजता पादुकांवर सापडली ती मुद्रा. 4 वाजता पादुकांवर सापडली.
ते म्हणले कुरिअर से भेजू का? म्हणलं नाही नाही कुरिअर नाही, मी येतो म्हणलं घ्यायला. पुन्हा गाडी केली. 900 किलोमीटर गुरुचरित्र घेऊन तिथे गेलो. तिथे त्यांनी मला ती मुद्रा माझ्या ताब्यात दिली. 8 दिवसांनी ती मुद्रा घेतली. तिथून गोकर्ण महाबळेश्वरला गेलो आणि मग घरी आलो. ती मुद्रा अजूनही माझ्या पूजेत आहे. हे सगळं घडतं, हे घडत नाही असं नाही. ही अनुभूती आजही येते. हे सांगायचं कशाला? मला माझं कौतुक नाही सांगायचं, मला हे सांगायचंय की आजही आपण त्यांनी सांगितलेल्या सूत्राचं जर पालन केलं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला सुद्धा ती अनुभूती येईल. आणि ती अनुभूती येण्यासाठी मग आपल्याला करावं काय लागेल? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. 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 हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात राजा अशा त्या भगवत कृपेची अनुभूती, अशा त्या भगवंताची प्राप्ती जीवनाचं ज्यांच्या लक्ष्य आहे त्यांच्यासाठी म्हणून भगवंतानी प्रतिज्ञाच केली आहे.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि। गोपाल कृष्ण भगवान की। भगवंत अलौकिक रूपाने अवतार घेतात। या भगवंताच्या अनेक अवतारांच्या कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितल्या। सांगता 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 राजाला कथा सांगितली कोणती? निशिथे तमद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः। गोपाल कृष्ण भगवान की। दशरथे मारिला तोची होता मास, दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा श्रावण महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या मध्यरात्री बुधवार होता, रोहिणी नक्षत्र। या नक्षत्रावरती भगवान विष्णू परमात्म्यांचा अलौकिक कृष्ण अवतार जन्माला आला। त्याच्या जन्माची कथा काल ऐकली, पण जन्म झाल्यानंतर सगळ्यांची गडबड गडबड गडबड। त्या गडबडीमुळे पुढचा जो 2 ओळीत सांगितलेला भाग होता तो राहिला, तो आता पुन्हा पाठीमागे येऊन पुढे जाऊ आपण। की ज्या वेळेला तिथे भगवंताचा जन्म झाला त्यावेळेला भगवंतानी जशी आज्ञा केली होती, भगवंतानी जसं सांगितलं होतं, भगवंतानी जसं वसुदेवांना सांगितलं होतं की मला इथे ठेवू नका, टोपलीमध्ये भरा, टोपलीमध्ये घ्या आणि गोकुळात नेऊन सोडा। कुठे? नंद आणि यशोदा तेव्हा गोकुळाचे राजे, त्यांच्या घरी सुद्धा त्यांनाही एक मुलगी झाली। ती मुलगी तुम्ही घेऊन या आणि मला तिथे ठेवा। वसुदेवांनी सांगितल्याप्रमाणे जसा भगवंताचा जन्म झाला, आकाशात विजा कडकडतच होत्या, माया घाली अस्त्र रक्षपाळा। दारावर जे रक्षपाळ होते उभे, त्या रक्षपाळांना मायेनी, मायेच्या आवरणाने ते सगळेजण असे काय होते काय नाही कळायलाही तयार नाही, झोप लागली पण नाही, डोळे पण उघडन अशी अवस्था झाली त्यांची। आणि त्या अवस्थेमध्ये वसुदेवांनी जसा भगवंताचा जन्म झाला, भगवंतांनी न्यायचं ठरवलं आणि भगवंताला जेव्हा न्यायचं ठरवलं तेव्हा हातापायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या। टोपलीमध्ये वसुदेवांनी त्या बाळाला घेतलं। काही काही कथा ऐकायला येणारे श्रोते फार पक्के असतात। ते म्हणतात, का हो एवढ्या कारागृहात टोपली कस काय सापडली त्यांना? म्हणलं आता ते नका विचारू, ते काही कुठे लिहिलेलं नाही। आता तुम्ही तिथे टोपली कशी सापडली, कशी सापडली, दिली असेल देवाने, आणली असेल, काहीतरी केलं असेल ना, सोय केली असेल तेव्हाच सगळं घडलं। त्या बाळाला घेतलं, बाळाला डोक्यावर घेतलं, आपोआप बेड्या तुटल्याच होत्या हातातल्या पायातल्या। बाहेर आले आणि बाहेर पाहिलं तर रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे, सगळीकडे पाणीच पाणी पाहिलं। जायचं तर आहे गोकुळात, कसं जायचं? पाण्यामध्ये पाय घातला आणि वसुदेवांनी जसा पाण्याला पाय लावला, यमुनेमध्ये चालतायत चाललायत चाललायत पुढे चालले, असं म्हणतात की त्यांच्या छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं, पाणी चढत होतं। का?
काही कथाकारांनी आपल्याला माहिती वर्णन केलं की त्या यमुनेची सुद्धा इच्छा झाली की एवढा मोठा भगवंताचा अवतार आज योगायोगाने माझ्या पात्रापर्यंत आलाय, माझ्या पात्रापर्यंत तो आलाय म्हटल्यावरती त्याला स्पर्श केल्याशिवाय कसं जाऊ देऊ, त्याला नमस्कार केल्याशिवाय कसं. आणि पाणी आणि भगवंतही, आता भगवंतांना हे सगळं माहिती होतं. भगवंतानी हळूच टोपलीच्या बाहेर पाय काढायचा, पुन्हा आतमध्ये घ्यायचा, पुन्हा आता ते खेळायचे भगवंत. शेवटी एक लक्षात आलं त्यांच्या की या आपल्या खेळण्यात आपल्या वडिलांच्या तोंडापर्यंत पाणी येत आहे, आपल्या वडिलांना त्रास होतो या आपल्या खेळण्यापायी. शेवटी त्यांनी एकदाचा पाय बाहेर काढला, एक लाट आली आणि त्या लाटेने भगवंताच्या पायाला स्पर्श केला आणि त्या क्षणापासून पाणी हळूहळू हळूहळू ओसरायला लागले. यमुना ओलांडून भगवंताला घेऊन आले आणि भगवंताला घेऊन आल्यानंतर आणलंय ठरल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे, जे काही नियोजन होतं त्याप्रमाणे यशोदेच्या महालामध्ये त्याला ठेवलं. इकडे यशोदेच्या महालात सुद्धा सगळीकडे निर्मनुष्य शांतता. ज्या तिच्या दासी होत्या त्या सुद्धा शांत डोळे लावून, आता वेळ तर खरं 2:30 मध्यरात्रीची. आता बघा दुपारचे 3-4 वाजले तरी आपले डोळे लागू लागले. ते तर मध्यरात्रच होती, तेव्हा डोळे लागणं काही फार काही म्हणजे असं काही वेगळं काही नव्हतं झालं. बिचारी ती सगळेजण झोपलेले आणि यशोदेच्या शेजारी ठेवलेली मुलगी उचलली, तिने जन्म दिलेला ती मुलगी उचलली. वसुदेवांनी आपल्याबरोबर आणलेली टोपलीतले ते आपली छान सुंदर अशी भगवंताची सुकुमार मूर्ती, भगवंतच तिथे ठेवले, घेतलं, बरोबर आले ठरल्याप्रमाणे घरी आले. घरी कारागृहात आले, पुन्हा बेड्या घातल्या गेल्या, पुन्हा मायेने ते आपलं आवरण काढलं आणि जसं आवरण काढलं विजांच्या कडकडाटाचा आवाज. एका सेवकाने दुसरा, अरे अरे उठला, अरे काय झोपला. तेवढ्यामध्ये एकदम आवाज कलकल सुरू झाली, उठा उठा. आणि यांच्या आवाजात यांच्या कानावर आवाज आला तो टॅहा 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 टॅहा. आतमध्ये देवकीने अपत्याला जन्म दिलेला दिसतोय म्हणून पाहिलं, डोळे उघडून पाहिलं, दोघांच्या हातापायात बेड्या दिसल्या. थोडं मनाला बरं वाटलं, कारण त्यांना वाटलं आपण झोपलेलं जर कंस महाराजांना कळालं तर अवघडच व्हायचं. तिथून एक सेवक निघाला मध्यरात्री 3-3:30ची वेळ आणि त्यावेळेला जाऊन आवाज दिला, कंस महाराज, कंस महाराज, कंस महाराज, चला, देवकीची प्रसूती झाली आहे, चला. आलाय कंस आणि कंस आल्याबरोबर कारागृहाचे दार उघडले. समोर पाहिलं, वसुदेवांकडे पाहिलं. बरं त्या मायेने इतका व्यवस्थित ते सगळं तयार केलं होतं की त्यांनी डोळे उघडल्या म्हणलं, कंस महाराज क्षमा करा, पण देवकीला 8वा मुलगा व्हायला पाहिजे होता पण मुलगी झाली. कंस आणखीन संतापला, असं कसं झालं, मुलगा होणार होता. ते म्हणले आता ते काय आमच्या हातात होतं का, मुलगा होणार होता, नाही झाला. त्यांनी पाहिलं मुलगा असो का मुलगी, आपटून मारायचं ठरलंय, 7वा असो का 8वा, आपटून मारायचं ठरलंय बस. आणि कंसाने त्या बालिकेला उचललं, दन दन दन. बरं आता एक तर मुलगा होणार होता, नाही झाला म्हणून त्याचा संताप अजूनच वाढला. आला त्यांनी गर 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 हातामध्ये त्या मुलीला फिरवलं, दांड दिशी आपटायचं. तेवढ्यामधनं हातातनं ती मुलगी निसटली आणि निसटल्याबरोबर तिने अष्टभुजा रूप धारण केलं. जगदंबा माता की, अष्टभुजा रूप धारण केलं. विद्युद्दाम समप्रभां मृगपती स्कंधस्थितां भीषणां कन्याभिकरवाल खेट विलसत् धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरालिखेट विशिखांश्चापङ्गुणं तर्जनीं बिभ्राणामणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. जगदंबा माता की,
जगदंबा प्रगट झाली आणि अष्टभुजा रूप धारण केलेल्या जगदंबेने कंसाकडे पाहिलं आणि कंसाकडे पाहून ती हसली. ती म्हणली, कंसा कंसा, अरे मला काय मारतो? तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय. एवढं वाक्य बोलली खरी आणि जगदंबा अदृश्य झाली. म्हणून गोकुळ अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री जसा आपण भगवंताचा जन्मदिवस साजरा करतो तसा शाक्त पंथामध्ये शक्तीचा जागर, त्या दिवशी शक्तीची सुद्धा रात्री उपासना करतात. म्हणजे गोकुळ अष्टमी हा महोत्सव आहे, शक्तीचा जन्मोत्सव आहे. आपल्याला माहिती आहे 4 रात्रींचं वर्णन आलेलं आहे. देवी भागवतात आलेलं आहे, सप्तशतीमध्ये आलेलं आहे. कालरात्री, महारात्री, मोहरात्री, दारुणा. कालरात्र आहे, महारात्र आहे, मोहरात्र आहे आणि दारुणा. दारुणा पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा, हा सुद्धा जगदंबेचा उत्सव आहे. गोकुळ अष्टमी हा सुद्धा जगदंबेचा उत्सव आहे. महाअष्टमी नवरात्रातली, हा सुद्धा जगदंबेचा उत्सव आहे. आणि चैत्र अष्टमी शुद्ध, हा सुद्धा जगदंबेचा. हे देवीची काही विशेष सेवा करण्याचे पर्व काळ आहेत. शाक्त पंथातले लोक या दिवशी आवर्जून भगवतीचा जन्मोत्सव रात्री, मध्यरात्री, निशिथे म्हणजे मध्यरात्रीच्याही पुढे साजरा करतात. जगदंबा प्रगट झाली आणि जगदंबेनी कंसाला ज्याप्रमाणे सूचना दिली, कंसानी दुसऱ्या दिवशी सकाळी आपला दरबार बोलावला, वेळेच्या आत बोलावला आणि सांगितलं. अशा अशा प्रकारे आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलंय की माझा वैरी, माझा शत्रू गोकुळात मध्ये वाढतोय. कोण जाऊन याचा आत्ताच्या आत्ता नाश करेल, असं जेव्हा चर्चा झाली तेव्हा कंसाचे मित्र कंसाच्या समोर आले. कंसाच्या समोर त्याचं मित्रमंडळ आलं, ते त्यांची चर्चा चालू झाली. इकडे गोकुळामध्ये भगवंतानी मायेचं वलय काढून टाकलं. तर यशोदेच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या आणि दासी होत्या त्यांनी, अगोबाई अगोबाई अगं पाय ना, अगं यशोदेची प्रसूती झाली, काय झालं? पाहिलं तर मुलगा झाला. वा 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 वा. आणि जाऊन पळत पळत जाऊन नंद बाबांना सांगितलं. नंद बाबांनी ऐकलं, मुलगा झाला. आणि मुलगा झाला म्हणल्यावर सगळ्यात पहिल्यांदी नंद बाबांनी स्नान केलं. शचैल स्नान. शचैल स्नान म्हणजे डोक्यावरून स्नान. आपल्याकडे काही वेळेला शास्त्रांनी तात्काळ स्नान करायला सांगितले, काही वेळेला शास्त्रांनी तात्काळ दान करायला सांगितलंय. दान. आणि सूर्योदयाला या आपल्या घरामध्ये मुलगा झाला म्हणून नंद बाबांनी काय केलं? हाथी दियो, घोड़ा दियो और दियो पालखी. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो, घोड़ा दियो और दियो पालखी. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो और दियो पालखी. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. जय कन्हैया लाल की. बोला जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की.
हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। बोला जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। बोला जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। हे हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हाथी दियो रे घोड़ा दियो, गोपाल कृष्ण भगवान की। हाथी दियो घोडा दियो, हत्ती दिले घोडे दिले, हे ऐकायला मिळालं पुष्कळ झालं. आता लोक पेढे पण वाटायचं टाळतात, आणि जरी वाटायचे असले तरी आधीच घरमालकीन सूचना देते, पेढे आणताल तर वाटत वाटत येऊ नका, आधी पेढेचा बॉक्स घरी आणा. कशासाठी घरी आणा, तर घरी आणल्यावरती त्याचे अर्धे 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 सगळ्यांना सारखे तुकडे द्यायचे, अर्धे अर्धे तुकडे केले. कोणाला, हे समोर जेवढे येतात त्यांच्यासाठी अर्धे अर्धे तुकडे. आता बरं, आजीची ओळखही दांडगी, बचत गटामध्ये आजी पुढे, भजनी मंडळात आजी पुढे, काही महिला मंडळाचा कार्यक्रम असला की आजी पुढे. आजीला पेढे मागणारे खूप. पहिल्या दिवशी आजीने वाटले अर्धे अर्धे पेढे. आजीने पाहिलं अजून माझ्या बचत मंडळाच्या, त्याच्यानंतर भजनी मंडळाच्या सगळ्यांना पेढे द्यायचे, अजून घेऊन या 2 किलो पेढे, आणि आता अर्धे अर्धे नाही, अर्ध्याचे अर्धे अर्धे करून ठेवा, पुरले पाहिजे म्हणलं. कशाचा आजी पेढा नातू, वा वा वा. आणि हे पहिले 8 दिवस. नंतर 8 दिवसांनी कोणी भेटलं, त्यांनी जर विचारलं, आजी तुम्हाला नातू झालं कळालं? म्हणलं हो. मग पेढा? म्हणलं संपले आता. 8 दिवस पेढेच वाटले. म्हणलं आता तुम्ही इतके उशिरा भेटले, आता तुम्हाला कुठून पेढे द्यायचे, आता बारशाला पाहू म्हणलं. बरं, तोही असा होता पक्का पेढे मागणारा, तो लक्ष ठेवूनच होता यांच्याकडचं बारसं कधी होतं म्हणून. आणि मध्ये 7-8 दिवस आजीची भेटच नाही ना. त्यांनी विचारलं, आजी कुठे गेल्या होत्या? म्हणलं सुनेच्या माहेरी गेलो होतो आम्ही. म्हणलं कसं काय? म्हणलं बारसं होतं ना, बारसं तिकडंच झालं म्हणलं. म्हणजे यांनी पाहिलं आता पेढे गेले आपले, आता बारसंच तिकडे झालं म्हणल्यावर ते आपल्या वाटेला काही इकडे पेढे येत नाही, कारण पेढे हा बारशाची वाट पाहत होता. झालं बारसं म्हणलं, तिकडेच केलं म्हणलं. आमच्या सुनेचे आई वडील किती म्हणलं मी बाई, पण ते म्हणले आमच्याकडेच करायचं. बरं झालं त्यांच्याकडेच करायचं, कारण ह्यांनी आधीच सांगितलं होतं आमच्याकडे बारसं नाही. हे एक बरं, आमच्याकडे डोहाळ जेवण नाही. काही आमच्याकडे कोणाला तुम्ही काही जणांकडे हे असं फार, आमच्याकडे काहींना विचारलं का हो तुमच्याकडे
होम म्हणलं आमच्याकडे होम हवनच नाही. त्यांना विचार तुमच्याकडे का हो सवाष्ण म्हणला पहिल्यापासून आमच्याकडे सवाष्ण ब्राह्मण सांगायची पद्धतच नाही. आहे काय तुमच्याकडे? म्हणलं करायचं देवाला दाखवायचं ना आपण खाऊन घ्यायचं बस इतकंच आहे आमच्याकडे. बाकी कोणाला वाटायची पद्धतच नाही. आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. आमच्याकडे फक्त उठलं की काहीच झोपायचं इतकंच आमच्याकडे एवढंच आहे. अशी नाही. नंद बाबांनी हाथी दियो घोडा दियो और दियो पालखी नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हत्ती दिले घोडे दिले दान केले दान. दान आणि मदत हे दोन शब्द वेगवेगळे आहेत बरं का. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट शब्द वापरण्याची पद्धत आहे. दान आणि मदत हे दोन शब्द वेगळे आहेत. मदत केली जाती जे गरजू आहेत त्यांना आणि दान दिल्या जातं जे अधिकारी आहेत त्यांना. आपल्याला शास्त्रांनी दान करायला सांगितलं ते कुणाला करायला सांगितलं माहितीये का? सत्पात्री दान करायला सांगितलं. सत्पात्री म्हणजे काय तर तो घेणारा पात्र पाहिजे. घेणारा त्या पात्रतेचा पाहिजे. घेणारा त्या लायकीचा पाहिजे. आणि आजकाल काय झालेलं आहे या दोन गोष्टी या दोन शब्दांचं साम्य लोकांनी काय केलं दान आणि मदत दोन्ही एकत्रच गृहीत धरलं. म्हणून लोक म्हणायला लागले जाऊ द्या म्हणलं त्यांना काय दान करायचं त्यांच्याकडे भरपूर आहे गरीबाला देऊ. गरीबाला दिलं जातं ते दान नाही. गरीबाला दिलं जातं ती मदत आहे. एखाद्या गरजूला जर आपण ती गोष्ट देतोय तर ती त्याला आपण मदत म्हणून आहे सहकार्य म्हणून आहे दान म्हणून नाही. आणि आपल्याला त्याला सहकार्य केलं म्हणून जर दान केलं आणि त्या दानाचं पुण्य आपल्याला लागावं असं वाटत असेल तर ते शास्त्राच्या व्याख्येत बसत नाही. सत्पात्री दान केलं तर त्या दानाचं फळ मिळतं. कुपात्री जर दान केलं तर त्याचं पातक लागतं. त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. लक्ष आपल्याला याची व्याख्या ओळखून घ्या माहिती कळून घ्या. आजकाल बऱ्याच जणांचं काय झालेलं माहितीये का कुलाचार कुलधर्म म्हणलं आम्ही काही करत नाही. आम्ही त्या दिवशी फक्त भिकाऱ्यांना अन्नदान करतो. चांगली गोष्ट आहे वाईट नाही पण ते दान नाही. आमच्या घरी एखादं पितृतिथी असते एखादं पितरांप्रित्यर्थ काम म्हणलं आता काय होतं आजकाल ना ते कोणाला बोलवा पूजा करा पिंडदान करा आणि हे सगळं करा मग ते करा ते करायला वेळ मिळत नाही सांगायला कोणी मिळत नाही जेवायला कोणी मग आम्ही असं ठरवलं त्या दिवशी आम्ही अनाथाश्रमामध्ये दान करणार. पण ते दान नाही ती मदत आहे ते सहकार्य आहे. आणि दान देणे आणि दान घेणे याला अधिकार सांगितलाय. कसा? सत्पात्री दान. दान कुणी घ्यावं? जो 6 कर्म रोज करतो त्यांनीच दान घ्यावं. 6 कर्म कोणते 6 कर्म आहेत? 1 यजन जो रोज हवन करतो. याजन जो अनेकांकडनं हवन करून घेतो. दान जो रोज दान करतो त्याला दान घ्यायचा अधिकार आहे. जो दान करतो त्याला दान घ्यायचा अधिकार आहे. अध्ययन आणि अध्यापन जो स्वतः अभ्यास करतो आणि सगळ्यांना अभ्यास करायला लावतो हे 6 कर्म जो करतो तो दानाचा अधिकारी सांगितला. दान
आपल्याकडे आपल्याला दान करायला एक दोन काही विशेष ठराविक पर्व काळ माहिती आहेत. त्यात एक पर्व काळ आहे अधिक महिना. तेव्हा दानाचं फार महत्व असतं बघा. त्याच्यातही घोळ घाला हो. तो अधिक महिना यायच्या 4 महिने आधी सासूबाई तयारीला लागल्या. पहिलाच अधिक आहे म्हणलं माझ्या मुलीचा काय संबंध अधिकाचा. ते म्हणले आम्ही जावयाला सगळं द्यायचं ठरवलं. म्हणलं कपडे द्यायचे ठरवले, काहीतरी एखादं लॉकेट तरी घ्यावं म्हणलं, चांदीची गाय तरी घ्यावं म्हणली. जावयाला द्यायचा अधिकार नाही. जावई दान घेण्यास पात्र नाही. हे जे आपण अधिक महिन्यामध्ये दान करतो हे घेण्याचे अधिकारी कथेमध्ये सांगितलेत. सगळ्यात पहिल्यांदा दान घेण्याचा अधिकार ब्राह्मण, ब्रह्मजानाति ब्राह्मणा, ज्यांनी जीवनामध्ये आपल्या तपश्चर्येने मंत्र सामर्थ्य निर्माण केलंय त्याला ब्राह्मण म्हणलंय. ब्राह्मण म्हणजे जातीयवाचक शब्द नाही. तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. ज्यांनी ब्रह्म जाणलंय, ज्यांनी जीवनामध्ये आपल्या अधिष्ठान निर्माण केलंय त्याला. आणि आपल्याकडे असं रूढीमध्ये म्हणतात, रूढी शास्त्रात कुठे लिहिलेलं नाहीये की जावई ह्या 12 ब्राह्मणांच्या ठिकाणी असतो. म्हणून ते एकदा सुरू झालं की मग ती फॅशन झाली की जे काय करायचं ते जावयाला करायचं. जावई संध्या करतो का? सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे. ज्याला आपल्याला दान द्यायचं तो संध्या करतो का किमान? कारण का माहितीये का? ब्राह्मणाचे 6 लक्षणं सांगितलेत. कोणकोणते? स्नाने दाने जपे होमे संध्यायाम देवतार्चने. 6 कर्म तो करतो का? एक म्हणजे 6 पहिलं संध्या करतो का? स्नान करतो का रोज? आता हसू नका, आहेत काही काही महाभाग असे जे दर 4 दिवसाला एकदा स्नान करणार आहेत. कुठे? आता पत्ते नका विचारू. एवढे सगळे पत्ते मी द्यायचे म्हणल्यावरती ज्याचा पत्ता दिला तो माझ्याशी भांडायला यायचं. घातली मूठ 1.25 लाखाची भरी आपली. स्नाने दाने, जो रोज दान करतो. आणि हे ब्राह्मणाला सांगितलंय, ब्राह्मणांनी रोज दान केलं पाहिजे. ब्राह्मणाला दान घ्यायचा जसा अधिकार सांगितलाय तसा ब्राह्मणांनी दान करणं हे कंपल्सरी सांगितलंय. कंपल्सरी, बंधनकारक आहे. स्नाने दाने जपे, जप रोज करायला सांगितलंय. स्नाने दाने जपे होमे, होम करायला सांगितलंय. संध्यायाम देवतार्चने, त्यांनी रोज पूजा करणं बंधनकारक आहे. मग आता आपला जावई काय काय करतो ते बघा. आणि मग येणाऱ्या अधिक महिना आलाच आहे. कारण 2026 ला आता 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक महिना आहे. बरं झालं म्हणलं बाई तुम्ही सांगितलं, आता जावयाला सांगते निदान 6 महिने तरी हे करा, कारण ह्यावेळेस मला चांदीचं ताट द्यायचंय म्हणलं. आता चांदीचं ताट द्यायचं, नेमकी जावई जर पात्र नाही म्हणल्यावरती ते कोणाला तरी दुसऱ्याला द्यावं लागेल. त्याच्यापेक्षा बाई जावयाला सांगते एकदा तू हे 6 करत जाय, निदान ताट घेईपर्यंत तरी कर, मग ताट घेतल्यावर पाहू म्हणलं पुढच्या पुढे काय होतं ते. असं स्नाने दाने जपे होमे संध्या. दान वेगळं आणि मदत वेगळी. मदत केल्या जाती, मदतीतून आशीर्वाद म्हणजे सद्भावना मिळतील. पण जो दान घेतो तो दान घेताना तेवढा अधिकारी असला तर तो दान का करायचं माहितीये का? आमच्या गंधे महाराजांनी एक पद लिहिलंय. त्या पदात खूप सुंदर लिहिलंय. ते म्हणाले, दान दे इतुके वरदान रामा, दे इतुके वरदान. रामा एक वरदान दे. काय?
दे इतुके वरदान रामा, दे इतुके वरदान। राम नाम है अखंड गाता, राम नाम है अखंड गाता, कधीतरी लागो ध्यान रामा, दे इतुके वरदान। हे वरदान दे, कर्म भोग हा दूर व्हावया। दानाने काय होतं, आम्ही केलेल्या कर्मातून निर्माण झालेले दोष दूर होतात म्हणून दान करायचं आहे। कर्म भोग हा दूर व्हावया, घडू दे हातून दान रामा, दे इतुके वरदान। मग दान घेणारा तेवढा अधिकारी पाहिजे की ज्यांनी आपल्याकडनं दान घेतलं त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला। समजू नका तुम्ही, दान घेणं सोपं नाही। आदरणीय गंधे महाराजांनी आपल्या एका शिष्याला पत्र व्यवहाराने अनेक पत्र लिहिले होते, 76 पत्र होते। त्यातलं एक पत्र मी पत्र सगळे वाचले, पण त्यातल्या एका पत्रात लिहिलेलं होतं की लोकांनी, आता महाराज रामदासी होते, त्यांच्या झोळीमध्ये लोक टाकायचे, जे इच्छा होईल ते टाकायचे। महाराजांनी त्याच्यात लिहिलं, पाहणाऱ्यांना असं वाटतं की काय महाराजांची झोळी भरती असतात ना काही काही, सगळे बघा प्रत्येक ठिकाणी सगळ्या प्रकारचे लोक येतात। त्यांनी पाहिलं ते झोळी, आणि महाराजांनी त्याच्यात लिहिलं की अनेकांना वाटतं की हे पैसे टाकलेत। महाराज म्हणले नाही, हे दिसताना पैसे दिसतात, पण ते पैसे टाकताना टाकणाऱ्याच्या मनात असतं की हे आम्ही यांना देतोय, त्याच्यात महाराज आमचं हे काम होऊ द्या। मनामध्ये भावना असती की आमचं निदान खूप मुलगा त्रास देतोय, त्यांनी त्याला बुद्धी होऊ द्या, सुनेचं पटत नाहीये त्याला बुद्धी होऊ द्या, मुलगा काहीतरी वाह्यातपणा करतो, काही नाही पापाची संपत्ती तिकडे कमवतात आणि आणून झोळीत टाकतात। महाराज म्हणले हे सगळं घेणं सोपं नाही, हे सगळं प्रत्येकाला त्याचे रिटर्न द्यावे लागतात। जो त्याच्यात जे टाकतो त्याला ते परत आशीर्वाद रूपाने परत द्यावं लागतं, आणि ते द्यावं लागतं म्हणल्यावरती देण्याची पात्रता असणं गरजेचं आहे। म्हणून दान आणि मदत याच्यामधला फरक लक्षात घ्या, आणि काय कधी करायचं हे लक्षात घ्या। मदत करू नका असं माझं म्हणणं नाही आहे, मदत कराच, पण ज्याला असं वाटतं की दान आपल्या जीवनामध्ये उपयुक्त असं दान करावं त्यांनी दानच करा। दान करण्याचे ठिकाण सांगितले, योग्य ठिकाणी दान करा, खरंच करा, केलंच पाहिजे। आवश्यक तिथे 4 गोष्टी दान दिल्याच पाहिजे। जिथे कुठे भगवत कार्य चालू असतं तिथे अवश्य दान करा, ते सत्कारणी लागेल। असं कोणी कथांचं आयोजन केलं, कीर्तनांचं आयोजन केलं, कुठे भगवत चर्चा असेल, कुठे भगवंताचं प्रवचन, कुठे भगवंताचा यज्ञ असेल, कुठे भगवंताचं नामस्मरण असेल, काय अशा सगळ्या गोष्टी करायला आजकाल नाही म्हणलं तरी आर्थिक सहाय्य लागतंच। आता असं समजू नका की आता इथे आपण भागवत करतोय, हे सेवेतलं भागवत आहे, तुम्ही ऐकलंय, हे भागवत सेवेतलं आहे। मग सेवेतलं भागवत आहे म्हणल्यावरती महाराज काही घेणार नाहीयेत, महाराज काही घेणार नाही म्हणजे मग झालं, मग भागवत झालं आपोआप, असं होत नसतं। महाराज जरी काही घेणारे नसले तरी 7 दिवसांची व्यवस्था, 7 दिवसांचा प्रसाद, 7 दिवसांचं जे काय असल नसल, इथे तरी मंदिराची काही काही गोष्टींची सोय आहे, पण अनेक ठिकाणी आता हे आमचं 8वं भागवत आहे। नर्मदेच्या बावरी घाटावरती आमचं भागवत झालं होतं, हे 7वं भागवत आहे। बरं, 5वं भागवत झालं होतं, 6वं मध्ये संभाजीनगरला झालं, हे 7वं भागवत आहे। तर त्या 5व्या भागवताच्या तिथे ज्यांनी ते आयोजन केलं होतं
त्यांनी कुणाकडनं एकही रुपये घ्यायचं नाही असं ठरवलं होतं. आम्ही तिथे गेलो, त्यांना माहितीच होतं की हे काही घेणारच नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांना जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आला. भागवतकार काही घेणार नसला किंवा कथाकार काही घेणार नसला किंवा कथाकाराला काही द्यायचं नसलं तरी त्याच्या व्यतिरिक्त पण या अनुषंगाने जेव्हा कथा होती, कीर्तन होतात, तेव्हा त्या अनुषंगाने पण भरपूर खर्च असतो. तर जिथे शक्य होईल, असं नाही मी म्हणत की आपल्या या कथेच्या निमित्ताने बापटताईंनी खरंच फार मोठं कोणी पुढाकार घेऊन, बाकी तर मंदिरांनी त्यांना निश्चित सहकार्य करायची भावना ठेवलीच आहे, फार चांगली गोष्ट आहे. पण याची फलश्रुती म्हणून तुम्ही भिक्षा म्हणून तर काही देणार आहातच, मान्य आहे की ते झोळीमध्ये तुम्ही टाकताल, पण विचारा, निदान किमान विचारा बापटताईंना की काही आमच्याकडनं आम्ही सहकार्य करावं का. नाही तर गपचूप देऊन टाका की नाही बाबा हे आमच्याकडनं भागवत प्रीत्यर्थ राहू द्या, काही बिघडत नाही. लक्षात ठेवा, जे आपण भगवत कार्यामध्ये पेरू, ते द्रव्य रूपाने असू द्या, धान्य रूपाने असू द्या, ते कशाच्याही रूपाने असू द्या, जे आपण पेरतो ना ते आपल्याला परत मिळत असतं, असं गजानन विजयात लिहिलेलं आहे. आधार तिथे काय लिहिलं दासगणू महाराजांनी, या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत. बहुत हो नि तुम्हाला. ते म्हणले, एक लक्षात ठेवा, दाणे टाकिले खडकावरी, त्याची न रोपे होती खरी. खडकावरती दाणे टाकले तर त्याची रोप होतील का? नाही. मग अनाचार दुर्वासना हेच खडक जाणार. ते म्हणले खडक म्हणजे काय? अनाचार आणि दुर्वासना. संसाराची वासना तृप्त करण्यासाठी लाखो रुपये माणूस खर्च करायला तयार असतो, करतो, असतो नाही, करतो. परमार्थासाठी जर आम्ही काही आमच्या पदरचं खर्च केलं तर ते काही वाया जाणार नाही आहे. दान कुठे करत जावं? अशा ठिकाणी दान करावं जिथे सत्कार्य चालू आहे, जिथे सत्कर्म चालू आहे, जिथे सद्श्रद्धेची लोकांमध्ये जोपासना होणार आहे, अशा कार्यामध्ये आवर्जून दान करावं. मदत कुठे करावी? मदत गरजवंतांना करावी, जिथे आवश्यक आहे, जिथे गरजू आहेत, जिथे प्रभावित दुःखानी क्षेत्र झाले तिथे मदत करावी. त्या मदतीचा कुठेही उल्लेख आणि चर्चा फार करण्याचा, खरं सांगू का, शास्त्रांनी तर असं सांगितलंय की दान करताना उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला सुद्धा नाही कळालं पाहिजे की दान केलं, असं दान करा. मग असं दान आमच्या नंदबाबांनी केलं. हाथी दियो, घोडा दियो, और दियो पालखी, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि मग इकडे नंदानी आनंद साजरा केला, तिकडे गोकुळामध्ये भगवंताला मारण्यासाठी म्हणून कंसानी सगळ्यात पहिल्यांदी कोण पाठवलं? तर सगळ्यात पहिल्यांदी पाठवली पूतना. ती पूतना आली. आपल्याला माहिती आहे, तिने दूध पाजण्याच्या निमित्ताने भगवंताला स्तनाला लावलं. त्यावेळेला तिने स्तनाला लावलं तर भगवंतानी तिच्या स्तनातलं दूध तर ओढून घेतलंच, विषही ओढून घेतलंच, आणि त्याच्यानंतर तिचं रक्त ओढून घेऊन तिचे पंचप्राण ओढून घेतले आणि धाड दिशी ती वाड्यात पडली पुन्हा राक्षसीनी. कारण ती येताना एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली होती, आणि जेव्हा ती मृत्युमुखी पडली तेव्हा धाड दिशी राक्षसिनीच्या रूपात पडली. आणि जेव्हा ती पडली तेव्हा सगळ्या गोकुळातले लोक पाहायला आले. पहिलं संकट भगवंतावर आलेलं पाहिलं, खूप वाईट वाटलं. तिचे आता तिला वाड्याच्या बाहेर काढता येईना, कारण तो देह विशाल होता. हातपाय तोडले आणि तोडून तिला स्मशान तिथे तिची अंत्यक्रिया केली. आणि जेव्हा ती क्रिया झाली तेव्हा असं वर्णन आहे भागवतात की जेव्हा ते प्रेत जळायला लागलं, चिता जळायला लागली, त्याच्याहून वाहणारं वारं गोकुळाच्या दिशेने वाहत होतं आणि गोकुळामध्ये सगळीकडे सुगंध पसरला. कशामुळे सांगा मला? जिथे भगवंताचा स्पर्श झाला तिथे तिचं दैन्य गेलं, दुःख गेलं, आपदा गेल्या आणि तिचा सुगंधित जीवनाचा शेवटच सुगंधित झाला. आणि तिचा शेवट सुगंधित झाला. त्यानंतर तृणावर्त, छकटासूर आदी दैत्य आले. त्या दैत्यांमुळे भगवंतांनी त्या दैत्यांनाही मारलं. पण जेव्हा यशोदेच्या लक्षात आलं की आपल्या मुलावर काहीतरी संकट येत आहेत, तेव्हा यशोदेनी आपल्या गुरूंकडे न्यायचं ठरवलं. या मुलांना
गुरूंकडे न्यायचं ठरवलं. कुठे? गर्गे मुनींकडे. त्या गर्गे मुनींकडे नेलं आणि काय घडलं ऐकूया 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला. गोपाल कृष्ण भगवान की.